नमस्कार मित्रांनो. तर कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी महत्त्वाची सूचना आहे. जर तुमचं नाव पात्र यादीत आलं असेल तर घाईघाईनं चुकूनही आधार प्रमाणीकरण म्हणजे जी KYC करू नका. सगळ्यात पहिले तर तुम्ही पोर्टलवर जी दिसणारी कर्जाची तुमची रक्कम आहे आणि तुमच्या बँकेच्या नोंदीनुसार असलेली जी प्रत्यक्ष थकबाकी आहे यांची पडताळणी पहिले करा. आणि अनेक शेतकऱ्यांनी अशा तक्रारी केल्यात की त्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात जास्त कर्ज असताना पण पोर्टलवर कमी रक्कम दिसत आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले चेक करायच्या आहेत. याचं उदाहरण आपण समजून घेऊ की समजा एखाद्या शेतकऱ्याचं व्याजासह एकूण कर्ज जर 2 लाख असेल पण पोर्टलवर फक्त 1 लाख दाखवलं जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पडताळणी न करता आधार प्रमाणीकरण केल्यानं म्हणजे जी KYC केल्यानं पुढील जी प्रक्रिया येते त्याच्यामध्ये अडचण पण निर्माण होण्याची शक्यता येऊ शकते, है की नाही. आणि म्हणूनच आहे ना, तर सगळ्यात पहिले आपल्या बँकेत जाऊन आपल्या कर्जाची अचूक रक्कम तपासा. जर पोर्टलवर रक्कम आणि बँकेतली रक्कम यामध्ये जर समजा तुम्हाला लय मोठा तफावत म्हणजेच कमी जास्त तुम्हाला आढळत असेल तर संबंधित जे अधिकारी आहेत ते त्यांना लगेच संपर्क साधा. आणि या संदर्भातली जी तक्रारींच्या निवारणासाठी तालुका असन, जिल्हा आणि राज्य स्तरावर पण याच्या समित्या अशा त्यांनी व्यवस्था केलेली आहे की नाही का. तर त्या ठिकाणी पण तुम्ही संपर्क साधू शकता. जर तक्रार करण्यापूर्वी संपूर्ण खात्री करून घ्या. म्हणजे कोणतीही तक्रार लगेच करू नका. त्याची पहिली शहानिशा करा की हे बरोबर जे तुम्ही तक्रार करताय ती योग्य आहे का. आवश्यक जी माहिती असेल व्यवस्थित माहिती घ्या आणि कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी करा की जे कागदपत्रे दिलेले आहेत ते सगळे व्यवस्थित आहेत का त्याची पहिले पूर्व पडताळणी करून घ्या. त्याच्यानंतरच मग जे काही निर्णय असेल ते घ्या. आणि लक्षात ठेवा, पात्र यादीतच तुमचं नाव आलं असेल तर लगेच रद्द होत नाही. त्यामुळं कोणतीच घाई करू नका आणि सगळ्यात पहिले सगळी माहिती व्यवस्थित तपासा. आणि तुम्हाला वाटलं की 100% खात्री बरोबर आहे त्याच्यानंतरच मग आधार प्रमाणीकरण करा म्हणजे KYC करा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या परिवारामध्ये शेअर करा, त्यांना ही माहिती पोहोचू द्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.